तेल टाकणार आहे उपम्यासाठी। आता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकूया आपण। मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपण थोडीशी उडदाची डाळ टाकायची आहे, थोडी मिरची, बस। कढीपत्ता जाईल आता याच्यामध्ये, आणि आता याच्यामध्ये कांदा जाईल। थोडंसं आलं टाकतोय आपण आता। हा रवा पण मगाशी भाजून घेतला, त्यामुळे जास्त याला भाजीची गरज नाही आता। हा उपमा 10 ते 12 लोकांसाठी आपण बनवला आहे। आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे आपण, मीठ। आता आपण याच्यामध्ये उपमा होत आला आपला, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपण। आता ह्या स्टेजला आपण उपमा हा बाहेर काढणार आहे कढईतून, कारण आणखी थोड्या वेळानंतर तो आणखी घट्ट होतो। आणि पुण्यामध्ये आल्यानंतर नारायणपेठ पोलीस चौकीच्या जवळच हे सद्गुरू किचन नावाचं एक मस्तपैकी हॉटेल आहे।